नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर 1.3 द कॉप अँड द अँथेम यामधील ब्रेनस्टॉर्मिंग A2 हे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर A2 मध्ये पहिले काय दिलेले ते बघूयात. रीड द स्टोरी अँड मॅच द इन्सिडेंट्स गिवन इन कॉलम A विथ द कॉन्सिक्वेन्सेस गिवन इन कॉलम B. की आपल्याला ही स्टोरी वाचायची आहे आणि त्याच्यानंतर ज्या घटना घडलेल्या आहेत कॉलम A मध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या घटना घडलेल्या आहेत आणि कॉलम B मध्ये दिलेले आहेत ते त्याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजेच परिणाम दिलेले आहेत. तर कॉलम A सोबत कॉलम B आपल्याला जुळवायचे, जोड्या जुळवायच्या आहेत. कॉलम A मध्ये याचे उत्तर मी तुम्हाला सांगतो. कॉलम A मध्ये पहिलं सेंटेन्स दिलेलं आहे, सोफी ट्राय टू एंटर कॅफे. सोफी ट्राय टू एंटर कॅफे. सोफीने कॅफेमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम असा झाला. परिणाम या कॉलम B मध्ये परिणाम दिले तर या दिलेल्या 5 परिणामापैकी आपण जर शोधलं तर आपल्याला असं लक्षात येतं की परिणाम झालेला आहे स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स ऑफ द वेटर टर्न हिम अराउंड. की वेटरनं त्याला, जो मजबूत होता वेटर, त्या वेटरनं त्याला ते ढकलून दिलं. म्हणजे पहिली जी झालेली ती घटना आणि B मध्ये दिलेली त्याचा आपण परिणाम सांगत आहोत. की सोफी ट्राय टू एंटर कॅफे. सोफीनं आत येण्याचा प्रयत्न केला कॅफेच्या, तर त्याचा परिणाम असा झाला की तिथं असलेला जो मजबूत आणि रेडी असलेला जो वेटर होता त्यानं याला दूर ढकलून दिलं, बाहेर हाकलून दिलं. कॉलम A मध्ये दुसरं सेंटेन्स दिलेलं आहे त्यांनी, सोफी ब्रोक अ ग्लास विंडो. सोफीनं ग्लास विंडो तोडली आणि त्याचा परिणाम असा झाला, द कॉप रन अनादर आफ्टर मॅन. की तिथं असलेला पोलीस यानं सोफीला न पकडता पोलीस दुसऱ्याच माणसाच्या मागं तो पळून गेला किंवा धावला. तिसरं दिलेलं आहे, टू वेटर्स पीच्ड सोफी ऑन द कॉलर्स पेमेंट. की तिथं असलेल्या फुटपाथवर 2 वेटर्सनी सोफीला खूप धुतला, खूप मारला. मग त्याचा परिणाम काय झाला तर कॉलम B मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे, ही स्टूड अप स्लोली बीटिंग द डस्ट फ्रॉम हिज क्लोज. की मार खाल्ल्यानंतर तो तिथून उठला आणि त्यानं आपल्या कपड्यांवरची धूळ झटकली. चौथं वाक्य आहे कॉलम A मध्ये, सोफी हर्ड द अँथम बीइंग प्लेड इन द चर्च. की सोफीनं त्या चर्चमध्ये जे अँथम, जे सॉन्ग आहे, रिलिजियस सॉन्ग आहे, एखादं विशिष्ट प्रसंगी गायलं जाणारं, ते ऐकलं आणि त्याचा परिणाम, त्याचा कॉन्सिक्वेन्स काय झाला तर B मध्ये आपण ऑप्शन्स पाहिले तर आपल्या लक्षात यायचं, सडनली अ वंडरफुल चेंज केम इन हिज हार्ट. की ते ऐकल्याच्या नंतर, ते अँथम ऐकल्याच्या नंतर लगेच सोफीच्या हृदयात एक आश्चर्यकारक बदल घडून आला. 5वं सेंटेन्स आहे कॉलम A मध्ये, कॉप अरेस्ट सोफी फॉर हँगिंग अराउंड. की जो कॉप आहे, जो पोलीस आहे, या पोलिसानं त्या सोफीला इकडे तिकडे फिरत असल्यामुळं त्याला अरेस्ट केलं, त्याला पकडलं. त्याचा कॉन्सिक्वेन्स काय झाला, त्याचा परिणाम काय झाला तर ड्रीम ऑफ टर्निंग अराउंड लाईफ वॉज शॅटर्ड. की त्याचं जीवनाभोवती जे फिरण्याचं त्याचं एक मन जे तयार झालेलं आहे ते आता या ठिकाणी विस्कळीत झालेलं होतं. दुसरं दिलेलं आहे, गिव्ह रिझन्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग. की कारणे द्या आणि वाक्य पूर्ण करा. पहिलं वाक्य दिलेलं आहे, सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ बिकॉज. की सोफीला स्वतःवर विश्वास होता, आत्मविश्वास होता. काय कारण आहे त्याच्यामागं तर कारण शोधलं असतं आपल्या असं लक्षात आलं. ही वॉज शेवन. आता वाक्य पूर्ण करायला सांगितले असल्यामुळे पूर्ण वाक्यात उत्तर देतो, सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ बिकॉज ही वॉज शेवन अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड नीट. ही हॅड ब्लॅक बो ऑन इट गिवन बाय लेडी मिशनरी ऑन थँक्सगिव्हिंग डे. की सोफीला एवढा आत्मविश्वास का होता माहिती आहे, कारण त्यानं आता दाढी केलेली होती, त्यानंतर त्याचा कोट व्यवस्थित होता आणि नीट होता. त्याचबरोबर त्यानं त्याच्या कोटवर एक ब्लॅक बो
लावला होता, जो एका लेडी मिशनरीनं थँक्स गिविंग डेच्या दिवशी याला दिला होता. त्यामुळं त्याला त्याचा संपूर्ण पेहराव आणि त्याचं ते एक्सप्रेशन पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं, आत्मविश्वास आला. बी, द हेड वेटर ऑफ द लक्झरियस कॅफे डिड नॉट अलाउ सोपी टू एंटर बिकॉज, की लक्झरियस कॅफेमधल्या जो हेड वेटर होता त्यानं त्या सोपीला आतमध्ये येऊ दिलं नाही. कारण, तर याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल, द हेड वेटर ऑफ द लक्झरियस कॅफे डिड नॉट अलाउ सोपी टू एंटर बिकॉज ही सॉ सोपीज टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिकाडेंट शूज, की जसं त्या वेटरनं पाहिलं की याचे कपडे हे फाटलेले आहेत, हे जे बूट उसवलेले आहेत, त्याच्यामुळं त्याला आतमध्ये येऊ दिलं नाही. सी, द कॉप डिड नॉट अरेस्ट सोपी फॉर ब्रेकिंग द ग्लास विंडो बिकॉज, की तिथं असलेल्या पोलिसानं सोपीला खिडकीचे दरवाजे तोडल्याबद्दल अटक केली नाही. त्याला काय कारण आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल, द कॉप डिड नॉट अरेस्ट सोपी फॉर ब्रेकिंग द ग्लास विंडो बिकॉज मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ पोलीस, दे टूक देअर हिल्स. कारण पोलिसाच्या असं लक्षात आलं की जो व्यक्ती खिडकीचे काच तोडतो तो पोलिसांसोबत गप्पा मारत बसत नाही, तो आत्तापर्यंत पळून गेला असता, असं त्या पोलिसाला वाटलं. त्याच्यामुळं त्या पोलिसानं या सोपीला अरेस्ट केलं नाही, अटक केलं नाही. डी दिलेला आहे, द कॉप डिड नॉट अरेस्ट सोपी फॉर शाउटिंग अँड डान्सिंग बिकॉज, की सोपीच्या ठिकाणी जो जोरात ओरडत होता, डान्स करत होता, त्याबद्दलसुद्धा या पोलिसांनी सोपीला अरेस्ट केलं नाही. बिकॉज कारण काय त्याचं? तर त्याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल, द कॉप डिड नॉट अरेस्ट सोपी फॉर शाउटिंग अँड डान्सिंग बिकॉज दे हॅड इन्स्ट्रक्शन फॉर नॉट टू अरेस्ट द याले लॅड्स सेलिब्रेटिंग द गूज एग दे गिव टू हार्टफोर्ड कॉलेज. ही कन्सिडर्ड सोपी ॲज वन ऑफ देम. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे याच्यामध्ये, पिक आउट द लाईन्स फ्रॉम द टेक्स्ट विच शोज दॅट, की खाली जे काही एक्सप्रेशन आपल्याला दिलेले आहेत तर ते दर्शवणाऱ्या ओळी ह्या आपल्याला पाठामधून लिहायचे आहेत. तर पहिलं एक्सप्रेशन दिलेलं आहे की सोपी वॉन्ट्स टू एंटर द कॅफे फॉर 2 रिझन्स. सोपीला या कॅफेमध्ये 2 कारणांसाठी शिरायचं होतं. तर त्यासाठी एक ओळ दिलेली आहे, येट द मिल वूड लिव्ह हिम फील्ड हॅपी फॉर द जर्नी टू द विंटर आयलँड. या ओळीमध्ये ते दिसते याला का सोपीला या कॅफेमध्ये का जायचं होतं. एकतर त्याला ते जेवण मिळवायचं होतं आणि दुसरी गोष्ट ते जेवण केल्यानंतर तो जे काही पैसे देणार नव्हता आणि मग त्यांनी पोलिसांनी त्याला अरेस्ट केलं असतं आणि त्याला विंटर आयलँड म्हणजेच जेलमध्ये ते घेऊन गेले असते. बी दिलेले, सोपी वॉज अफ्रेड दॅट ही वोंट बी एबल टू प्रिझन, की सोपीला अशी भीती वाटत होती की त्याला जेल होणार नाही. तर या म्हणजे हे दर्शवणाऱ्या ओळी पहा, अरेस्ट सीम नॉट बट ॲन इल्युझिव्ह ड्रीम, की अरेस्ट ही त्याला अटक ही त्याला एक ड्रीम, इल्युझिव्ह ड्रीम, जे कधी न पूर्ण होणारं स्वप्न वाटत होतं. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे, की हे जे विंटर आयलँड ज्याला जेल आपण या ठिकाणी कन्सिडर केलेले ते याला दूर वाटत होतं. आणखी एका ओळीतून त्याची भीती आपल्याला स्पष्ट जाणवते, ती म्हणजे सोपी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चॅन्टमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्यून टू अरेस्ट, की काहीतरी असं जादू आहे की ज्याच्यामुळं आपल्याला अरेस्ट होत नाही आपण इतके गुन्हे करूनसुद्धा. सीमध्ये दिलेलं आहे, सी एक्सप्रेशन सी आहे की सोपी वॉज नॉट कॉट बाय द कॉप फॉर थ्रोविंग स्टोन्स ॲट द ग्लास, की सोपीने ज्या काचा म्हणजे खिडकीच्या काचा तोडल्या होत्या, त्या खिडकीच्या काचा तोडल्याबद्दल त्याला पकडलं नाही, हे दर्शवणाऱ्या ओळी आपल्याला या पाठातून पाहता येईल. आणि त्या ओळी आहेत, द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज क्ल्यू
मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ पोलीस. त्यानंतर डी एक्सप्रेशन दिलं आहे की सोफी ॲक्च्युली डिड नॉट वॉन्ट द अम्ब्रेला. सोफीला ॲक्च्युली अम्ब्रेला पाहिजेच नव्हती असं दर्शवणाऱ्या कोणत्या ओळी आहेत? तर त्या ओळी आहेत, वेल वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन, आय टूक इट युअर अम्ब्रेला, वाय डोंट यू कॉल अ कॉप, देअर स्टँड्स वन ऑन दी कॉर्नर. की तुम्ही पोलिसांना का बोलत नाही, मी तुमची अम्ब्रेला घेतलेली आहे. तुम्ही पोलिसांना पुन्हा सांगितलं की पोलिसांना काय बोलत नाही, त्या ठिकाणी एका कॉर्नरवर एक पोलीस उभा आहे. यातून आपल्याला असं लक्षात येतं आहे की याला अम्ब्रेला तर पाहिजे नव्हती, तर याला जेलमध्ये जायचं होतं. त्याच्यामुळं वारंवार हा पोलिसांना का बोलत नाही, पोलिसांना का बोलत नाही, या गोष्टीचा या एक्सप्रेशनचा तो उच्चार करतो, या ओळींचा उच्चार करतो. त्याच्यामुळं सोफीला ॲक्च्युली अम्ब्रेला पाहिजेच नव्हती हे आपल्याला या ओळींमधून लक्षात येते. ही दिलेले लिसनिंग टू द अँथेम सोफी रिमेंबर्ड हिज गुड ओल्ड डेज. की ज्यावेळेस सोफी हे अँथेम ऐकतो त्यावेळेस सोफीला आपले जुने आणि चांगले दिवस आठवतात. हे कोणत्या ओळीमधून स्पष्ट होते? तर ते खालील ओळीमधून स्पष्ट होते, फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज वेन हिज लाईफ कंटेन सच थिंग्स ॲज मदर्स अँड रोजेस अँड फ्रेंड्स अँड इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स. की त्याला हे ऐकल्यानंतर ते जुने दिवस आठवतात की ज्यामध्ये त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या. कोणत्या? तर तेव्हा त्याची आई होती. त्याच्या जीवनात रोजेस हे एक ज्याला आपण प्रतिकात्मक सिम्बॉलिकली या ठिकाणी वापरलेलं आहे चांगल्या गोष्टींसाठी. त्याचबरोबर त्याचे मित्र होते. इमॅक्युलेट थॉट्स की एक खूप वेल फर्निश्ड, एक नीट टायडी आणि एका विशिष्ट आयडियाने भरलेले त्याचे विचार त्या ठिकाणी होते. अँड कॉलर्स की त्याचे कपडेसुद्धा त्यावेळेस चांगले असायचे. आई म्हटल्यानंतर त्याचे कपडे त्यावेळेस चांगले राहायचे, कमीत कमी छान पद्धतीने धुतलेले तरी राहायचे. म्हणजे थोडक्यात त्याचं चांगलं जीवन होतं. चौथी ॲक्टिव्हिटी पाहू आपण याच्यामधली. ही वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. द वर्ड अ मॅन इन द सेंटेन्स मीन्स की या ठिकाणी एक सेंटेन्स दिलेलं आहे, ही वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. त्याला पुन्हा एकदा माणूस व्हायचं आहे. या ठिकाणी माणूस हा शब्द कशासाठी वापरला? तर पुन्हा माणूस होणे. माणूस ही एक कन्सेप्ट आहे. मॅन इज इटसेल्फ अ कन्सेप्ट. मग काय दिलेलं आहे की का हा शब्द वापरलेला आहे? मॅन द वन हू कॉन्कर्ड द इव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. की जी दुष्ट गोष्ट ज्याची ती गुलामी करत आहे किंवा ज्याच्यामुळे तो हे जीवन जगत आहे, या जीवनावर त्याला विजय मिळवायचा आहे. आणि माणूस कोण असतो? जो वाईटावर विजय मिळवतो, जो स्वतःवर विजय मिळवतो, त्याला माणूस म्हणतात, त्याला मॅन म्हणतात. वन वुड रिसरेक्ट हिज ओल्ड इगर अँड ॲम्बिशन. की आता या पाठामध्ये आपण बघतो की त्याला त्याच्या जुन्या ज्या ॲम्बिशन्स आहेत, ज्या उत्सुकता आहेत, त्याला परत मिळवायचे, त्या साध्य करायच्या आहेत. आणि माणसाचं हेच असतं. मॅन ही कन्सेप्ट काय की आपल्याला जे ध्येय दिलेलं आहे किंवा जे पाहिजे ते साध्य करणे, हीच एक माणसाची कन्सेप्ट आहे. अँड परस्यू देव, आपण त्याचा पाठलाग करत राहतो. आपल्याला असलेले जे ॲम्बिशन, जे महत्त्वाकांक्षा आहे, या महत्त्वाकांक्षेचा पाठलाग आपण शेवटपर्यंत करत राहतो. इट इज अ क्वालिटी ऑफ मॅन. देन व्हॉट इज मॅन? की माणूस काय असतो की त्याच्यामध्ये नेहमी रिव्हॉल्युशन होत असते. तसेच रिव्हॉल्युशन या पाठामध्ये सोफीमध्ये आता घडणं अपेक्षित होतं. रिव्हॉल्युशन विदिन. तर अशा पद्धतीने हे मॅन या ठिकाणी आपल्याला या सेंटेन्समध्ये मॅनचा अर्थ कळालेला आहे की खरंच त्याला माणूस व्हायचं होतं. म्हणजे काय व्हायचं होतं? तर त्याला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. त्याला वाईटावर विजय मिळवायचा होता, त्याला त्याच्या जुन्या इच्छा आकांक्षा परत मिळवायच्या होत्या, त्यांचा पाठलाग करायचा होता, किंवा ज्यांचा जो पाठलाग करत होता आत्तापर्यंत त्या जुन्या इच्छा आकांक्षा त्याला पूर्ण करायच्या होत्या. आणि त्याचबरोबर त्याला स्वतःमध्ये क्रांती घडवून आणायची होती. हा अर्थ या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर 5वा दिलेला इथं, सोफीज अर्लियर लाईफ वॉज मच डिफरंट फ्रॉम हिज प्रेझेंट लाईफ. की सोफीचं पहिलं जीवन हे आत्ताच्या जीवनापेक्षा, वर्तमान जीवनापेक्षा फार वेगळं होतं. कंप्लीट द टेबल टू शो दिस कॉन्ट्रास्ट वन इज डन फॉर यू.
की आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे की त्याच्या अर्लियर लाईफमध्ये काय होतं आणि प्रेझेंट लाईफमध्ये काय होतं. एक एक उदाहरण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर अर्लियर लाईफमध्ये त्याच्या काय होतं, कंटेंट फ्रेंड्स अँड रोजेस, त्याच्या जीवनात फ्रेंड्स होते, रोजेस होते. त्याच्या जीवनात मग बीमध्ये आपण लिहू शकतो ते थॉट्स, इमॅक्युलेट थॉट्स, की परफेक्टली क्लीन अँड टायडी थॉट्स होते त्याचे. त्यानंतर कॉलर होतं, इगर अँड ॲम्बिशन्स होत्या अर्लियर लाईफमध्ये. प्रेझेंट लाईफमध्ये काय आहे त्याच्या, तर अनवर्दी डिझायर्स आहे, डेड होप्स आहे, रेक्ट फॅकल्टीज आहे, तो होमलेस आहे, शेल्टरलेस आहे. देन मोटिव्ज वगैरे त्याचे जे आहेत ते तशा पद्धतीचे नाही आहेत. हे सगळं त्याच्या प्रेझेंट लाईफमध्ये आहे. त्यानंतर 6 ॲक्टिव्हिटी दिली आहे. आफ्टर लिसनिंग द स्वीट अँड सोलम ऑर्गन नोट्स सोफी डिसाइड्स टू मेक हिमसेल्फ मॅन अगेन, की ते स्वीट सोलम आणि ऑर्गन नोट्स ऐकल्यानंतर सोफीनं काय करायचं ठरवलं, काय डिसाईड केलं. तर त्याचं उत्तर लिहिताना आपण लिहू शकतो की आफ्टर लिसनिंग द स्वीट अँड सोलम ऑर्गन नोट्स सोफी डिसाइड्स टू मेक हिमसेल्फ मॅन अगेन. He would conquer the evil that had enslaved him. There was time he was young. He would resurrect his old eager ambitions and wants to pursue it. आता आपण पाहतो की हे स्वीट ऑर्गन्स ऐकल्याच्यानंतर, ऑर्गनिस्टकडून वाजवल्या जाणारे ऑर्गन्स ऐकल्याच्यानंतर त्याला असं वाटलं, त्याच्यामध्ये कंप्लीट चेंज झाला. त्याला असं वाटलं की आपण पुन्हा आपल्याला मनुष्य व्हायचं आहे, जो एक आयडियल मॅन बनायचं आहे. आणि आपल्याला ज्या वाईट गोष्टीत आपण आता अडकलेलो आहोत त्या वाईट गोष्टीवर त्याला विजय मिळवायचा आहे. त्याचबरोबर आता तो सध्या यंग होता, तो बरंचसं काही करू शकत होता. त्याच्या जुन्या इच्छा आकांक्षा त्याला आता पूर्ण करायच्या होत्या. हा सगळा बदल सोफीनं त्या ऑर्गनिस्टकडून वाजवल्या जाणाऱ्या त्या ऑर्गनमुळे, त्या नोट्समुळे त्याच्यामध्ये तो बदल झाला. 7वी ॲक्टिव्हिटी दिली आहे की राईट अन इन्सिडेंट इन विच यू डीड समथिंग रॉंग अँड रिपेंटेड फॉर इट लेटर, गिव्ह रिझन्स. की तुम्हाला एक इन्सिडेंट या ठिकाणी लिहायची, अशा प्रसंगाचं वर्णन करायचं की ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी चुकीचं केलेलं आहे आणि नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप झालेला आहे आणि त्याच्या मागची कारणं द्यायची. तर या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण बरेचसे असे प्रसंग या ठिकाणी व्यक्तिपरत्वे लिहू शकतो की प्रत्येकाचा हा अशा प्रकारचा अनुभव वेगळा असेल. तर काही उत्तर लिहिताना आपण असं म्हणू शकतो, वेन वी आर रायटिंग सच इन्सिडेंट्स, कशा पद्धतीने लिहू शकतो बघा, की वन्स आय हर्ट माय ब्रदर व्हेरी हार्शली, आय स्पोकन द वर्ड्स, देन आय रिअलाइज दॅट I should not act in rude way. I realize it. I repent. Because reasons जे सांगितलेले तर ते लिहू शकतो आपण. Because my brother is an ideal person for me. He is my intimate friend. He is my well-wisher. He guides me. तर अशाच पद्धतीचे वेगवेगळे इन्सिडेंटसुद्धा तुम्ही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल, वन्स आय राईड बाईक विदाऊट माय फादर्स ऑर मदर्स परमिशन अँड आय हिट अ पर्सन, मी एखाद्याला उडवलं, देन आय रिपेंट ऑन इट. मग त्यानंतरचे रिझन्स, या अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही लिहू शकता की तुम्ही काय काय चुकीचं केलेलं आहे, नंतर त्याचा पश्चाताप व्यक्त केला. अशा बऱ्याचशा गोष्टी, अशा बऱ्याचशा घटना तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तर अशा पद्धतीनं आपण जे द कॉप अँड द अँथम मधलं जे A3 ॲक्टिव्हिटी आहे, या A3 ॲक्टिव्हिटीमध्ये एक सारासार विचार करून ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारच्या सर्व ॲक्टिव्हिटीज किंवा वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये तो शेअर करा. तुमचा काही प्रश्न किंवा काही असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. याचबरोबर तुम्हाला जर काही सुचवायचं असेल किंवा काही माहिती द्यायची असेल किंवा काही सजेशन द्यायचं असेल, ते सुद्धा तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता.
हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.